श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला वक्ता मी स्वामींचे या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थांचे आलेले सुंदर सुंदर अनुभव हे खरोखरच खूप सुंदर असतात. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्री स्वामी समर्थांचे आगळे वेगळे आणि प्रत्येक भक्तांच्या तोंडून वेगवेगळे स्वामींचे चमत्कार हे खरोखरच अद्भुत असतात. आणि हेच अनुभव नवीन नवीन स्वामी सेवेकऱ्यांचे अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. याने काय होईल की मी इथून व्हिडिओ पाठवला की तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल आणि स्वामींची लीला काय आहे हे प्रत्येक अनुभवातून तुम्हाला शिकायला भेटेल. आजचा अनुभव देखील तेवढाच सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे मीरा अंतरकर आहे आणि त्या राहणाऱ्या बीड जिल्हा येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या स्वामींनी दिलेले अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री हॅलो. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. काय काय अनुभव ऐकत होतो ते नंबर घेतला तर मग आज मुलाकडून फिट करून घेतला तर ते लावून पाहिला होता इथून आणि हा हा बरं बरं चालेल. इच्छा आहे बऱ्याच दिवशी अनुभव शेअर करायचा पण शिकलेलं नसल्यामुळे वाटतं बोलता येतंय का नाही म्हणून सनी नाही हो तसं काय नसतं. आपण बोलतोय तसंच बोलायचं असतं ताई. त्यात काय अवघड आहे? असं आहे का. 2-3 वर्ष झाले मी स्वामी सेवामध्ये आलेली आहे. मी लई संकटामध्ये झाली पण स्वामी महाराजांनी आणलंय निर्दयीत आता. हा हा सांगताय का आता अनुभव तुम्ही मग? सांगते की. नाव सांगायचंय का तुम्हाला का नको? तुमची इच्छा असेल तर नाव सांगा, नसेल तर राहिलं. नाव सांगायला काय मीरा सावता अंतरकर. मीरा मीरा आडनाव काय? अंतरकर. अंतरकर. हा. आणि बीड जिल्ह्यामधून गायकवाड जळगाव मधून बोलते. हा 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 बीड जिल्हा. तुमचं गाव कोणतं आहे? मी सातारा जिल्ह्यातील ताई. असं आहे का. काय नाही जर ती माझं असं वादळ तर सांगायसारखंच नाही पण आता सांगते. आमच्या कशी आला ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत? स्वामी सेवात मुलीनं आणलं मला. माझ्या मुलीनं जर थोडा हलक्यापणा केला ना शिकायला होती तिकडं पुण्याला हा तर तिला तिच्या पसंतीचं लग्न करायचं होतं पण आम्ही नकार देत होतो. नाही म्हणायचं लग्न करायला. हा पण तिनं नाही ऐकलं आमच्यावर. केलं तिनं तिचं लग्न तसं ते काय म्हणतात ना ते आळंदीला. हा हा तर मग आता ते लग्न केल्याच नंतर संकट आमच्यावर भरपूर आलं. 2 मुलं आहेत बघा माझे ते बिगर लग्नाचे. अरे अरे हा मग आता एकदम असं झालं की घरामध्ये आम्हाला नुसतं वादळ सुटलं. कोणाला सांगता येईना, कोणाला काहीच करता येईना. अरे बापरे. मग काहीच मार्ग सुचना. मग आपापच माझ्या मोबाईलवर व्हिडिओ यायला लागले. मोबाईलचे हे स्वामी महाराजाचे. अरे वा. म्हणजे स्वामींना तुम्हाला सेवेत घ्यायचं होतं म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आपापच व्हिडिओ यायला लागले. मग ते व्हिडिओ ऐकायला बघायला मग त्याच्यात माझं असं मन रमायला लागलं. मग मी आपाप सेवा करायला लागले मग. हा 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 अरे वा. हा तर मग पाहिलं तसं झालं तर मग आम्ही म्हणायचो मग आपण म्हणायचं काय करायचं आपल्याला तिनं कदर नाही केली ती नको आपल्याला ती पोरगीच नको म्हणत होतो आम्ही. हा हा पण वर्षभर नाहीच नको म्हणलं. पण हे वर्षाच्या नंतर तिला झाला मुलगा. हा हा मुलगा झाला आणि तिचा फोन आला आम्हाला असं असं झालं म्हणून. रामनवमी दिवशी संध्या रात्री त्याला झाला. हा अरे वा. हा मग उजून माझ्या डोक्यामध्ये विचार वेगळे यायला लागले. म्हणलं आता आपण तिला इतकं बोलण्याचा उपयोग नाही काही नाही. देवाने काय आपल्या मोर असं संकट उभा राहिला. पुन्हा रामनवमी दिवशीच डिलिव्हरी झाली संध्याकाळी. मुलगा झाला. म्हणलं आता यांची ताडत आम्ही म्हणायचो की जरी डिलिव्हरी झाली का त्यांचं लेकरू त्यांना देऊन आपली मुलगी आपल्याला आणू. हा पण ते तसं झालं ना. मुलगा झाला तर मग माझ्या एकदम जीवानी ओढ खाली. म्हणलं ही ताडातोड करणं म्हणजे ही लय पाप आहे म्हणलं आपल्याला. हो ना बरोबर आहे. त्याच्यामुळे मग सगळं मी सोडून दिलं ना. जाऊन तिला उभी भेटून आले. आता माहिती कशी असती ताई. हो ना बरोबर आहे.
आम्ही म्हणत पोरं लग्नाचे इन्कम नव्हते केलं. आम्ही म्हणत होतो आम्हाला इज्जतीत व्हायचं होतं, चांगलं मोठं बघायचं होतं. तिनं तिनं मनाने तिच्यात करून टाकलं, ऐकलीच नाही आम्हाला ती. हा मग स्वामी सेवा करून करून स्वामी सेवानी पुन्हा तिला मला म्हणले नाही जा म्हणले जी स्वामी महाराज म्हणले जाय तिला कवा घेऊन ये तू दृष्टांत द्यायला पाठवू 4 वाजता येऊन. अरे बापरे. असे आले माझ्या टाकीला आता उभं राहिले पाण्याच्या टाकी पुशीन. म्हणले कधी घेऊन येतेस म्हणले तिला, कधी जाते म्हणलं काय असं. 3-4 दिवशी गाडी लावून तिला घेऊन आले ताई. म्हणजे स्वामी साक्षात म्हणाले तिला घेऊन ये. हा तिला घेऊन ये म्हणले. गोरक्षनाथ रूपात आले हातामध्ये कमंडर काकात जुळी आणि म्हणले कवा येतेच म्हणले तिला घेऊन तरी. अरे बापरे. मग कोणाचा विचार नाही स्वामी महाराजांनी आज्ञा दिली तिला घेऊन आले ताई. बापरे, म्हणजे तुम्ही आला पण घेऊन तिला? घेऊन आले. बापरे. मग बाळा सगळं घेऊन आले. हा हा मग मग काय बाळाची तिची ताडापड करायची माझी हिंमतच नाही ना. पुन्हा तिनं काय केलं, मी म्हणायची आपल्याला नको म्हणायची, आपल्याला नाही म्हणे काष्टा येत नाही म्हणायची. तिच्या मालकाने मी तिला आणायला जायचं, तिच्या मालकाने अक्कलकोटला गेले आणि स्वामी महाराजाची मूर्ती आणली छोटीशी म्हणजे अक्काला गिफ्ट म्हणून ती. मग कशी ते गिफ्ट म्हणून दिल्यानंतर मी म्हणलं कसं काय त्यांचं गिफ्ट आपण खाली करून समजा तिच्यावाली किरटिंग करायची. माझ्या डोक्यात होतं तिची किरटिंग करायची इकडे आणून पण ते काही पाटील ते स्वामी महाराजाची मूर्ती दिली म्हणजे जायची हक्काला मूर्ती दी म्हणजे हो काही म्हणजे ह्या मूर्तीवर आता जसं स्वामी महाराजाला करत असून तसं करतील म्हणले. मग मी काय केलं, मी तिला आणलंच नाही. म्हणलं नको बाई स्वामी महाराजाची मूर्ती द्यायला लागले तर आपल्याला म्हणजे ते बोटामध्ये बाळ हातामध्ये स्वामी महाराजाची मूर्ती हे सारं म्हणलं चुकी आपल्या याच्यामध्ये. हो ना. मी काहीच नाही केलं तरी मग हाय तसं नकट्यासारखं आपलं वापर करते जीवनात. बापरे ताई, रडू नका तुम्ही. मग तुमच्या मुलांची झाली का लग्न ताई? नाही झालं मुलाच्या आता मागच्या महिन्यात अक्कलकोटला जाऊन आले, गाणगापूरला जाऊन आले, दिलदुरी तुळजापूर सगळे देव होता. बापरे. कोणी काही सांगितलं की करीत राहते, कोणी काही सांगितलं की करीत राहते. आता स्वामी महाराजांना माझी तेवढीच विनंती, माझ्या तेवढं दोन्ही मुलाचे लग्न केलं का मग टेन्शन मुक्त होईल तसे. हो ना हो ना. 2 वर्षापूर्वी मला अनुभव करायचं पण भीती वाटायची. मी म्हणायचे नको कोणी ऐकल, कोणी काही होईल म्हणून अनुभव शेअर नाही केला. त्या पुण्याच्या ताई आहेत ना त्यांचा नंबर घेतला होता असाच मी, पण माझी हिंमतच नाही झाली अनुभव शेअर करायची. आणि संकटामागे संकट येतं तिचं तसं झालं. आज माझ्या वडिलाला पॅरलेसचा झटका झाला, ते त्याच्यातून हिंमतून गेले आले, त्यांना बी सांभाळून साहेब महाराजांनी त्यांना बी तारिलं. अरे वा. ते असे कोणाच्यात गेले होते पण स्वामी महाराजांनी 8 दिवसामध्ये त्यांना विश्वास टाका लावला. मी जप करायची, स्वामी महाराज जप करायची, तारक मंत्र म्हणायची, हातावर नाडवे म्हणा म्हणतात ना हो तशी मग म्हणायची. आपली जशी गोळी भक्ती होईल तशी करायची. मी शिकलेलं नाहीये पण करते. तारक मंत्र मला काही येत नव्हतं पण तारक मंत्र स्वामी महाराजांनी मला सगळं शिकलं. स्वामींना ज्याच्याकडून जेवढी सेवा करून घ्यायचंय ना ते करूनच घेतात ताई. मला काही येत नाही होतंय पण मला तारक मंत्र असं खरा 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 म्हणते मी. साधी गणपतीची आरती येत नाही पण मला स्वामी महाराजांनी असा तारक मंत्र शिकवला. त्या पोरीच्या मुलीच्या संकटामध्ये शिकवला मला त्यांनी. एकदा दोनदा हे झालं की माझ्या तोंडा मुखा वाटत म्हणून घेतलं त्यांनी मला. मनानेच तुम्हाला येऊ लागला? मनानेच येऊ लागलं. अरे बापरे. मनानेच येऊ लागलं. नाही तर मला श्री स्वामी समर्थ शिवाय दुसरं काही पण येत नव्हतं. आणि अशी एका तरी स्वामीचे हिडो या लागले अशा दुःखीत माझ्यासारख्या दुःखीत यांचे अनुभव या लागले. म्हणलं आता साऱ्या जगामध्ये हाय दुःखी आपण तर काय ऐकले दुःखी आहेत का म्हणून सनी असं हे करून सनी जीवनाचा वापर करत राहते. हो ना, बरोबर आहे ना. प्रत्येकाच्या पाठीमागे काही ना काही दुःख आहेच. म्हणजे असं झालं 3 वर्षामध्ये असं एक झालं की एक झालं की एक चालूच आहे. आता माझा भाऊ तिकडं आम्हाला आई नाही बघा लहानपणीपासून आम्ही बिगर आईचे लेकरं आहेत. आम्ही 5 जण बहीण भावंड होतो. मीच मोठी होते सगळ्यामध्ये, सगळ्याला मीच धाकीत होते. म्हणजे तुम्ही सर्वांची आई झाला होता? सगळ्याची आई मीच झाले होते. बापरे. सगळ्याचे लग्न येऊन मी आपल्या हाताने केलं. माझ्या पोरीचं लग्न करायचं होतं. माझ्या नवरी राहिलं. बापरे.
तर काय करायचं ताई त्या मुलीने केल्यानंतर? पण काहीच करता येत नाही. काही दुसऱ्या गोष्टी काही करतात पण तिथं काहीच करता येत नाही. देवाने मुलगा बी असा त्याला वर्षाच्या आत बघा त्याचं नाव बी श्री स्वामी समर्थ फुले. काय केलं? मुलगा झाला बघा तिला ताबडतोब मुलगा लग्न झालं ना 2-3 महिन्यामध्येच राहिलं तिला. हा 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 मुलगा झाला म्हणजे मुलीला मुलगा झाला. हा मुलीला मुलगा झाला. हम्म. त्याचं नाव तिनं श्री फुले. काय कशी धाडातोड करावं त्यांच्यावाली धाडातोड करायला अर्थच राहिला नाही. नाही ना बरोबर आहे. नाही होईल होईल ताई नका टेन्शन घेऊ. साक्षात स्वामींनी तुम्हाला दर्शन दिलं होतं म्हटल्यानंतर हे काय असं होणार नाही असं काही नाहीच ताई शंकाच नाही त्याच्यामुळे. मी घरामध्ये काय म्हणायची मला आपली पोरगी नसली मला आणायची तर घरची काय म्हणायचे तिला असं केलं तिला कसं आणायचं कशी तू कसं तुझं डोकं काम करीत नाही रे म्हणायचे थोडे दिवस म्हणून दिसतील तिकडं. तुम्ही म्हणायचे नको मुलगा मोठा झाला लोक म्हणते डायरेक्ट चालायला लागलं रीना नातू घेऊन आली हायचं नाही लोक नाव ठेवायचं नाही म्हणलं. हा हा मी म्हणायची मला आणायचं मालक म्हणायचे नको भाऊ म्हणायचे नको मुपले म्हटलं मोठा मुलगा म्हणायचा मुपले आईचं जर काही करता काही झालं तर मग काय करायचं हो म्हणे लोक काही म्हणत म्हणे पण घेऊ म्हणे तिला घेऊन येऊ आपण म्हणे. हा हा मी म्हणायची मोठा झाला कसं काय हाताला बोटाला धरायला कसं काय आणायचं मला तिला इथं मग त्याच्यापेक्षा आता छोटा आहे तिथं आणलं बरं राहील म्हणायची. हे नाही म्हणायचे आता आमच्या वादवाद वाढायचे. पाठ स्वामी महाराज असे आले 12 मुली म्हणते उठ ना तुला केव्हा जायचं तिला आणायला. मी म्हणलं कोणाला आणायला जायचं आणि बसली मग मी टाकायला टेन्शन आलं माझ्याला की आता हे कमून आले असे हातात ते कमांडर हा बागला मध्ये जोळी म्हणजे उठ ना तुला केव्हा जायचं तिला आणायला घेऊन ये म्हण तिला घेऊन ये. बापरे म्हणजे ताई तुम्ही साक्षात स्वामींचं दर्शन घेतलं ताई. हो साक्षात स्वामी दर्शन केलं. स्वामीची सरी साथ तिनं करताना स्वामीला धरून गेलं आणि मी बी मला स्वामीनं आज्ञा दिली की तू जायची घेऊन ये म्हणून स्वामी. बापरे काय ताई किती भाग्यवान आहात ताई तुम्ही. आणि मग साक्षात स्वामींनी तुमच्या समोर येऊन तुम्हाला दर्शन दिलं मग हे पण अडचणी दूर करतीलच ना हो ताई. एवढा विश्वास तर स्वामींवर ठेवलाच पाहिजे ना. विश्वास आहे ना स्वामी महाराजांनी लई याच्यातून मला मी म्हणजे मला आई नाहीये वडीलच येतं मला स्वामी महाराज आई स्वामी महाराज आहेत वडील स्वामी महाराज आहेत सगळं काय असं ते स्वामी महाराज मी स्वामी शिव दुसरं काय नाही घरात मी कोणाला बोलत सुद्धा नाही होतही आपलं येऊन जाऊन नुसतं स्वामी महाराज अनुभव ऐकायचे तारक मंत्र ऐकायचा अशी एवढं ते. पण एक झालं बघा मी आता देव करून आले ना आता माझं दुखलं 1 महिनाभर असं दुखलो भयंकर दुखलो. काय दुखत होतं? काही समजतच ना नवरं जायचं म्हणलं तरी कटाळा यायचा मला जपाला बस वाटत नव्हतं मला देवपूजा करू वाटत नव्हतं आणि असं वाटायचं की म्हटलं असं माझा इथं संपला म्हणायचे आता मी हात पाय असं जीवनच धरीत नाही म्हणायचे असं वाटतं मरून जावं जगूच नाही असं म्हणायची मी. अरे बाप असा काय विचार करत होता? काय माहिती काय झालं काय नाही मग काय झालं आम्हाला जवळ गेवरा आहे ना तर मग गेवराच्या केंद्रात गेलो दर्शन करून आलो स्वामी महाराजांना सांगून आले म्हणलं काय बघून घ्या म्हणलं तुम्हीच आता. त्याच्यानंतर मग आपले ह्या मागच्या आता गेलेल्या 18 तारखे 12 तारखेपासून एकदम क्लिअर खट झाले पुन्हा स्वामी सेवा करायला सुरुवात केली पुन्हा मग मी. अरे वा नाही आणि असे स्वप्नात काय येतं दत्त महाराज येते. अरे वा घरी तर काहींना मशिंदर म्हणते तर आम्हाला जेवायचं आता मी म्हणलं असं कसं काय होतंय काय नाही आता जेवायचंच म्हणते आम्हाला जेवायचं म्हणते. मग त्यांच्या मंदिरामध्ये त्यांना प्रसाद वगैरे घेऊन जावा ना तुम्ही जेवण. जाते प्रसाद घेऊन जाते पण आता आम्हाला ते मडीचे कणिकनाथ नवनाथ नाही का आम्हाला ते दैवते. तर आम्हाला केंद्रात गेलं तर केंद्रातले काका काय म्हणले तुम्ही कुळदैवताला काही केलेलं नाही खंडोबाला काही केलेलं नाही देवीला काही केलेलं नाही तुम्ही हे देव करून या म्हणले. तर म्हणले तुम्ही मानपान दिलेलंच नाही म्हणले आईला आणि आईला बापाला तुम्हाला कसं काय म्हणले या गोष्टी अशा होत्या त्याच्यामुळेच असं झालं म्हणले तुमच्या घरामध्ये. मग म्हणलं मग गेलो आम्ही देवाला पण आम्ही आमच्या मूळ देवालाच गेलो नाही मग त्याच्यानंतर मग ते दुखलंय का काय आणि त्या स्वप्नात येते तर महागत येत मला तर मी म्हणलं आता करीन एखाद्या दिवशी एखादा गुरुवार बघून असं माझ्या डोक्यात घेतलं मग मी. येते ते स्वप्नामध्ये तेवढी आता दिसतात ते कोणाच्या रूपात आपल्याला दर्शनच देतात म्हणायचं म्हणलं. हो ना बरोबर आहे. डायरेक्ट येतेच ना कणिकनाथ मच्छिंदर नाथ असे स्वप्नात येतात आणि लगे माझ्या हाताने प्लेटा धुतलेल्या दाखवतात बघा ताई ताट धुतलेले त्यांचे. जेवून हाताने ताट धुतलेलं दाखवतात इतकं दिसतात येतात. अरे वा म्हणजे तुमच्या घरामध्ये आहे वास आहे नवनाथाचा.
जशी स्वामी सेवा करायला तसं माझ्या दिव्यातले तर काय माहिती आता ती प्रतिमा हटतच नाही. कशाच्या कशाच्या जास्वंदीचं फुल होतंय, कमळाचं फुल होतंय, तिरसूळ होतंय, काय सांगायसारखं लईच असं देव मंदिरापाशी गेलं की वेगळंच, देवघरापाशी गेलं की वेगळंच वाटतंय. प्रसन्न वातावरण असतं ना हो ताई. हा. फक्त एक चुकी होती माझ्याकडून, आमच्या घराचं बांधकाम झालं आणि देवघराची सोयीच नव्हती. तो याच्या ते ह्या चुकीच्या दिशेला देवघर होतं बघा. तर मी आता काय केलं, अमावास्येच्या आधी जिथे ईशान्य दिशा लागते का त्या दिशेला देवघर मांडलं बघा. आता मागच्या आपल्या पाड्याच्या आधी. असं याच्यावर ऐकलं होतं, स्वामी सेवामध्ये ऐकलं होतं की त्या दिशेला देवघर नसावं म्हणजे. हो बरोबर आहे ना. आणि मग ते ईशान्य दिशेला ते घेतलं देवघर बघा आता. पाड्याच्या आदल्या दिवशी, अमावास्येच्या आदल्या दिवशी समजा. बरं झालं मग. ते एक योग्य केलं ते बरं झालं. हा, ते मग आपण म्हणायचं की इतकं आपण सेवा करतो तर मग आपली देवाची दिशा चुकीची, उपयोग तरी काय त्या गोष्टीचा. आणि काल एक अनुभव ऐकला तुमच्यावाला, ती दुःखीत बाईच्या किडण्या, सुनाच्या किडण्या गेलेल्या. लई अशी माझ्यासारखीच अनपडे, बोलता येत नाही पण बळच बोलत होती तुमच्यासोबत. नंबर घेतला मग आज मला पण फिट करून घेतला. चालेल चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे. पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते ताई, तुमची लवकरात लवकर स्वामींनी इच्छा पूर्ण करावी ताई. हो बाय, माझी तेव्हा मला स्वामी काहीच नाही लागत, मार्गाला तेवढंच लागते. माझ्या मुलाचे लग्न करा, मला बाकी काही नको. त्यांच्या चरणाची मला आई तोपर्यंत हवा तिने माझ्या पण तिकडे खाना सेवा तिने करून घ्यावा. घेतात. स्वामी तुम्हाला आज्ञा करतायत म्हटल्यानंतर तुमच्यावर स्वामींचं पूर्ण लक्ष आहे ताई. आज्ञा करते स्वामी, आज्ञा करते. माझं असं झालं तर मला आई नाही बघा ताई, आणि माझ्या वडिलाचं भावायचं दोघा बापल्याला तुमची किरकिर झाली. माझे वडील कोणाला नाही सांगता असे पाहुण्याच्या गावाला गेले, कोणाला सांगूनच नाही गेले. आणि आमच्या भावाच्या घरी मोठी प्रतिमा आहे, म्हणजे ती आपलं छोटे केंद्रासारखंच आहे, गावात केंद्र भरतं. पण ते फोटोची सोय नसल्यामुळे आम्ही तर म्हातारी घराला मायाचं घरी म्हणतो, ते फोटो आमच्या घरी असतो मायामध्ये. आणि ते त्याच्यानंतर थोडं मोठ्या भावाचं आणि बापाचं अशी केवढी किरकिर झाली ना, आमचे वडील गेले. ते स्वामी महाराज, तेव्हा मी काही सेवा करीत नव्हते, काही नव्हते, पण ते स्वामी महाराज असे मला रात्रीचे आले आणि मला म्हणजे, बाई घाबरू नको, तुझे वडील ना एका पुलाखाली बसलेले आहेत, म्हणजे घाबरू नको, एका पुलाखाली बसले. म्हणजे मला नुसतं रडूच यायला लागलं ताई, नुसतं रडूच यायला लागलं. बापरे, म्हणजे स्वामींनी तुम्हाला इकडे साक्षात्कार दिला. हा, घरी कोणालाच माहिती नाही की वडील पुढे गेले म्हणून, पण ते मला रात्रीच्याला असं स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, बाई तू घाबरू नको, तुझे वडील पुलाखाली बसलेले आहेत म्हणे. तुम्ही म्हणलं कशाचा पूल आणि काय, बिडाकडा भागाला गेले होते बघा. तवा एक दृष्टांत द्यायचा मला माझ्या वडिलाच्या बाऱ्यामध्ये. अरे बापरे, मग ते तेच होते का पुलाखाली? नाही, ते मग तिकडे गावाला गेले होते ना, त्या पुला त्या मौर गावाला गेले होते, त्यांची युवाच्या साडूची इथे गेलते समजा. पण मला दृष्टांत तसा द्यायला ना, तिकडे भागाला गेले म्हणून. बरोबर. तुम्हाला मार्ग दाखवला. मार्ग दाखवला त्यांनी, मार्ग पुलाखाली कशाच राहायचं, मार्ग दाखवला. त्या पुलात गेले असते मग त्यांनी मला तसं सांगितलं, घाबरू नको बाई तू बाळा, तुझे वडील सुखरूप पुलाखाली बसलेले येतो. मग मी दुसऱ्या दिवशी माहेरला गेले, वडील नाहीत म्हणून तिथं गेले तर रडते. मी म्हणलं मला असं झालंय, पण आम्हाला काही एवढं त्यातलं कळत नव्हतं बघा त्या टायमाला. म्हणजे आम्ही नवीनच होतोच ना, ते सेवाचं एवढं माहिती नव्हतं, आणि हे देव आपल्याला अनुभव असे देतात म्हणजे हे बी माहिती नव्हतं. आणि आता बघा आमच्या भावाची मागच्या 2-3 महिन्यामध्ये जॉब करत होता नागेबाबा पतसंस्थामध्ये, तर त्याची जॉबच गेला बघा. अरे बापरे. म्हणजे असे संकटच, माझ्या मुलीचं, माझ्या वडिलाचं, आता राहायला चाललं भावाचं, म्हणजे असे संकट मागं संकटच येत, हेच कहून येते संकट, हेच काही कळा नव्हतं. आता त्यांना कसं आई नसल्यामुळे ते मलाच हाका मारते, तर काही झालं की उलशी कमी जास्त झालं मलाच हाका मारते. आता तुम्हीच आधार आहे ना त्यांचा. आम्हीच आधार. मला कसे स्वामी महाराजांनी आधार दिला तर मी त्यांना आधार देते, एक आईची जागा त्यांना देते. तर ते जॉब गेला आणि आता त्यांनी काय केलं, गावात पोलीस पाटल्या जागा सुटली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी पेपर द्यायला थोडा अभ्यास केला, 1 महिना 2 महिना, तर त्याच्यामध्ये निघला बघा पोलीस पाटलाच्या नोकरी, याच्यामध्ये निघलं म्हणजे त्याची हे झाली.
आणि निवड झाली त्याच्यावाली. अरे वा, म्हणजे केलात की एक मार्ग बंद केला तरी दुसरा मार्ग हा. स्वामींनी उघडला. मग तरी स्वामी महाराज शिवपानच हालत नाही आमच्याला. आम्ही काही झालं तर स्वामी समर्थालाच हाका मारतो, त्यांनाच हाका मारतो. बरोबर आहे ना. कारण तो खूप मोठा आधार आहे ताई स्वामींचा. खरंच ना, स्वामी महाराज सारखे कुठं जरी गेले ना तर स्वामी महाराज सारखी मयादया कुठंच भेटणार नाही, मार्ग कुठंच भेटणार नाही स्वामी महाराज सारखी. हो ना, हो ना, अगदी बरोबर आहे. हो. का असं ते स्वामी महाराजच सगळं करणार होणार. का असं ना आपल्याकडून चूक भूल झाली तर त्याची शिक्षा देते थोडे दिवस आपल्याला, पण आपल्याला पुन्हा सुधारणा करतात आपल्या जीवनाची. करतात भोग हे भोगूनच संपवायचे असतात ताई. हो, एकदा भोग संपले. तसे मग मी काय म्हणते ताई, आपले भोगच अजून संपायचेच राहिले तर असं म्हणून चलते मग मी. हो ना, हो. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. स्वामींचा साक्षात्कार होणं ही काही साधी गोष्ट नाही ताई. हो, साक्षात्कार होतो. काय होतो खरंच बोलायचं, काय करायचं आपल्याला खोटं बोलून सनी अंगचं पदरचं काय लावायचं. झालं जे झालं ते तुम्हाला सांगितलं मी. हो ना ताई. चालेल ताई, मी तुमचा अनुभव शेअर करते ताई. बरं करा. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.